नमस्कार मंडळी, सरकार तुम्ही केलंय मार्केट जॅमच्या या एपिसोडमध्ये आम्ही पोहोचलोय कोल्हापुरात. पुरेपूर कोल्हापूर. कोल्हापूर म्हटलं, शेती म्हटलं की काय नजरेसमोर येतं? अर्थात ऊस. पण ऊसापेक्षा किंवा ऊसासोबतचं आणखीन एक महत्त्वाचं कोल्हापूरचं उत्पादन म्हणजे गुळ. आज दुकानच थाटले आम्ही गुळाचं. बघा, काकवीपासून सुरुवात. गुळाची पावडर, गुळाची काकवी, छोट्या गुळाच्या ढेपा, या एकदम छोट्या गुळाच्या ढेपा दुकानात गेल्यावर दिसत असतील या डब्यात तुम्हाला. रंग बघा त्याचे वेगवेगळे. आणखीन इकडे या जितू, हे बघा, मोठ्या ढेपा हव्या असतील तर त्या पण आणल्यात आम्ही. 1-1 किलोच्या, अर्धा किलोच्या. पण याच्यात रंग बरेच दिसत आहेत. सगळाच गुळ आहे, रंग वेगवेगळा आहे. कसं काय ओळखायचं? काकी या इकडे जरा. काय करताय मार्केटमध्ये कोल्हापूरच्या? गुळ खरेदी करतोय. हे एवढ्या रंगातलं गुळ मला काही कळेना झालं. मी दुकान थाटलंय खरं ना. बिना केमिकलचा आहे, केमिकलचा आहे. कुणाला हे पाहिजे ते साखर, ह्याच्यात पांढरं, हे एकदम पांढरं ते साखर मिक्स कुठल्यात सांगा मला जरा, बघून दाखवा. हा, ह्याच्यात काय आहे? हे साखर मिक्स आहे याच्यात. म्हणजे साखर तयार होते. हाय, पण साखर मिक्स असते याच्यात. बर. आणि हा त्याच्यापेक्षा जरा हे पिवळा दिसतो. मध्यम. हा, आणि मग हा काळा. हा बिगर केमिकलचा. कसं काय ओळखायचं हा बिगर केमिकल? हे काळं पण आहे आणि खाऊन बघितल्यावर पण कळतं. मग याच्या चवीत आणि याच्या चवीत काय फरक असतो? फरक असतोय. हे जरासं आंबटपणा लागते, हे एकदम गोड लागतं. बर. आणि मग हे पावडर जरा गोडीला कमी असतं थोडी. तुम्हाला ओळखता येतं. आणि मग साखरेचा गुळ खाल्ला तर काय होतं? साखरेचं साखर लागतं. साखरेसारखं लागतं. होय, जरा म्हणजे असं साखरेचं हे असते ना, तसं लागतं ते. बर. गुळाची चव वेगळी आणि साखरेची चव, ह्याची चव वेगळी आहे. फक्त चव वेगळी काय पोटाला पण चव वेगळं? वेगळी. हा? पोटाला वेगळं. या काकीना बसवलं खाली मी, त्यांना उठताना पंचायत. चला या इकडे. किती गुळ खरेदी करता वर्षाला? आम्ही 100-150 किलो करतोय. काय करता 100-150 किलो गुळ? आमच्या सप्ताह चालू असते दत्त महाराजांचं प्रसादासाठी सप्ताह चालू. दरवेळेस इथून घेता गुळ? इथनं घेतोय किंवा कुठं आपल्याला चांगलं हे भेटेल तिथं घेतोय. आणि मग तो रंगबिंग टाकलेला असला मग? रंग टाकलेला आम्ही घेतच नाही ना, खाऊन बघतोय. हा, खाल्ल्यावर तुम्हाला कळतं? खाल्ल्यावर कळतं आपल्याला. काय आपल्याला खाल्ल्यावर गुळ गोड लागल्यावर एवढंच कळणार आहे. चला या. गोडीत पण फरकच आहे. हा, आता हे जे सर आहेत आपल्या सोबत, यांना गुळातलं बरंच काय काय कळतं. एवढे रंग मांडलेत मी गुळाचे, मलाच कळेना झाले आता त्यातलं बरं काय आणि वाईट काय. हो, बाजारपेठेमध्ये असं म्हटलं जातं की डोळे आधी खातात, म्हणून मग जेवढं आकर्षक दिसेल तेवढं ते टाकलं जातं. मग त्याच्यामध्ये कृत्रिम रंग असतील, कृत्रिम गोडवा निर्माण करणारी साखर असेल. परंतु गुळ हा म्हणजे साखरेच्या आधी गुळ जन्माला आलेला आहे. आणि गुळाचे जे गुणधर्म आहे, म्हणजे गुळ हा तारक होता, तो आता वेगवेगळे केमिकल्स किंवा वेगवेगळे ॲडिटिव्स, शुगर ॲडिटिव्स टाकून त्याला मारक म्हणून आपण स्वतःच बनवायला लागलेलो आहे. गुळासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याचं एक लॅब डेव्हलप करून त्याची क्रेडिबिलिटी राहील, त्याची ॲक्रेडिशन राहील, असं गुळाचं आपण निर्मिती केली तर ते सहज शक्य आहे. कारण खाणारा जो शेवटचा घटक आहे त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचत नाही, त्याच्यामुळे त्याची फसगत होते. बाकी काय नाही. म्हणजे साखरेचे खाणार त्याला देव देणार, याच्याऐवजी गुळाचे खाणार त्याला देव देणार, असं आपण म्हणूया. पण मंडळी, हा का मुद्दा मी सुरू केला? रोज आपण बघतो की आपण शेतकऱ्यांच्या समस्यांपासून सुरू करतो. आज मी उत्पादनापासून का सुरू केलं? कारण गुळ हे असं उत्पादन आहे, हे एक विशिष्ट उत्पादन आहे. कशा अर्थाने? शेतकरी नेहमी आपल्या शेतामध्ये एखादं पीक घेतो आणि ते पीक विकतो. गुळ होतो तयार ऊसापासून, शेतकरी ऊस विकतो. पण गुळ हे असं एक उत्पादन आहे जे शेतकऱ्यांनी स्वतः तयार करायला सुरुवात केली आणि विकायला सुरुवात केली. पण गेल्या काही वर्षांमध्ये या अख्ख्या बाजारपेठेमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. पण कधीही शेतकरी तुम्हाला हे सांगणार नाही की माझ्या मालामध्ये, किंवा कोणीही तयार करणारा सांगणार नाही की माझ्या मालामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून. पण आपला शेतकरी आपल्याला सांगतोय. का त्याला हे सांगावं लागतंय? आज का हे सांगावं लागतंय की तुम्ही गुळ खरेदी करताना व्यवस्थित खरेदी करा, किंवा त्याच्यामध्ये केमिकल्स असू शकतात, त्याच्यात रंग मिसळलेले असू शकतात. शेतकरी म्हणून तुम्ही स्वतः सांगता, मग तुम्हाला हे बंद नाही का करता येत? खरं तर एकूण जी पद्धत रूढ पडायला लागली आहे ती इतकी वाईट आहे की 1-2 रुपये कमी मिळाला तर ग्राहक म्हणून मी ते घ्यायला इच्छुक असतो. आणि असा ग्राहक वर्ग खूप मोठा आहे. आणि त्याच्यामुळं 20 पैसे, 50 पैसे, 1 रुपयाचा फरक सुद्धा हा गुळ व्यावसायिकांना अडचणीचा ठरतं. आणि त्याचा परिणाम अगदी चांगल्या प्रकारचा केमिकल विरहित गुळ तयार करणं हे कारखानदारांना परवडत नाही. आणि तो गुळ मार्केटमध्ये नेत असताना व्यापारी म्हणतात की आम्हाला ग्राहकांना ते देता येणं हे शक्य नाही. आणि याच्यातून ह्या सगळ्या समस्या खऱ्या अर्थानं निर्माण व्हायला लागलेत. खऱ्या अर्थानं कोल्हापूर, शेतकरी म्हणून तुम्ही स्वतः सांगता, मग तुम्हाला हे बंद नाही का करता येत? खरं तर एकूण जी पद्धत रूढ
पडायला लागली आहे ती इतकी वाईट आहे की 1-2 रुपये कमी मिळाला तर ग्राहक म्हणून मी ते घ्यायला इच्छुक असतो. आणि असा ग्राहक वर्ग खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळं 20 पैसे 50 पैसे 1 रुपयाचा फरक सुद्धा हा गूळ व्यावसायिकांना अडचणीचा ठरतो. आणि त्याचा परिणाम अगदी चांगल्या प्रकारचा केमिकल विरहित गूळ तयार करणं हे कारखानदारांना परवडत नाही. आणि तो गूळ मार्केटमध्ये नेत असताना व्यापारी म्हणतात की आम्हाला ग्राहकांना ते देता येणं हे शक्य नाही. आणि याच्यातून ह्या सगळ्या समस्या खऱ्या अर्थानं निर्माण व्हायला लागलेत. खऱ्या अर्थानं कोल्हापूर आमचं हे जे गुळाचं प्रोडक्ट आहे ब्रँड प्रोडक्ट आहे. आणि या उत्पादनाचा ज्यावेळी आम्ही विचार करतोय त्यावेळी गेल्या 40 ते 50 वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये 2000 गुऱ्हाळ घरं होती. 2000 ते 3000 गुऱ्हाळ घरं होती. आता ती 200 पेक्षा कमी आलेत. याच्या पाठीमागं एकूण अनेक प्रकारच्या समस्यांचं ग्रहण या गूळ उद्योगाला लागलंय. आणि त्याच्यामध्ये अगदी आमच्यातला प्रामाणिकपणा नष्ट झाला, उत्पादकांच्या मधला प्रामाणिकपणा नष्ट झाला. आणि तिथून मी उत्पादक म्हणूनच हे सांगायला लागलोय कारण उत्पादकांच्या मधला प्रामाणिकपणा नष्ट झाला आणि ग्राहकांना कमी किमतीत देण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये साखर मिक्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलो. खरं तर गुळाचा दर जर 40 रुपये म्हणत असलो आपण आणि सगळ्यात स्वस्त जर देशभरात आपल्या जर काय मिळत असलं कुठलं पीक तर ते 2.5 ते 3 रुपये किलोने मिळणारं म्हणजे ऊसाचं पीक आहे. शेतकऱ्यांच्यावर एक मोठ्या प्रमाणात फसवणुकीसाठी टनाच्या रकमेमध्ये म्हणजे 3000 रुपये टन 2500 रुपये टन शेतकरी असा वर हवेत जातोय. 3000 रुपये मिळाले पण खरं तर त्याला 2.5 किंवा 3 रुपये मिळायला लागलेत किलोच. ज्याच्यामध्ये मी परवा एक व्हिडिओ केलेला लक्ष्मीपुरी म्हणून इथं गवताची मंडई आहे. तिथं गवताची पिंडी बघितली तर गवताची पिंडी 10 रुपये किलो. 15 रुपयाला गवताची पिंडी होती. वजन काट्यावर ठेवलं 1.5 किलो त्या पिंडीचं वजन होतं. म्हणजे 10 रुपये किलो गवत जाते नदीकाठचं जे वर्षातनं 4 वेळा घेऊ शकतोय. आणि ज्या ऊसासाठी 12 महिने 15 महिने शेतकरी राबतोय तो ऊस मात्र 3 रुपये किलोनं जातोय. आता पुढच्या काळात आम्हाला असं वाटतंय की शेतकऱ्यासनी म्हणजे देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनी लाज वाटावी ह्यासाठी ऊसाचा दर जो आहे तो किलोमध्ये बोलला पाहिजे. म्हणजे टनामध्ये नाही तर किलोमध्ये 2 रुपये 90 पैसे 3 रुपये 20 पैसे अशा पद्धतीनं बोललं तर शेतकऱ्याला लाज वाटेल. आईला 3 रुपयानं माझा माल जायला लागलाय त्याच्यापेक्षा इतर पिकं घ्यायला पाहिजेत. म्हणजे सगळ्यात मोठी सुरुवात म्हणजे पुढचे पदार्थ कसे तयार होतात ह्याच्याकडे जाण्याऐवजी किंवा सहज असं म्हटलं की शेतकऱ्यांनी प्रामाणिक राहायला पाहिजे. त्याचा उत्पादन खर्चच निघत नाही मॅडम. म्हणजे सरासरी एकरी 30 टनाचं सुद्धा ॲव्हरेज नाही. जिथं पाणी विकत घेतलं जाते पाण्यासाठी 15-15 टन लोक ऊस द्यायला लागल्यात एकरी. हातात त्याच्या 15 टन राहत नाहीत. काय तो कुटुंब कसं चालवणार. त्याच्याबरोबर गुणवत्ता म्हणजे ऊसाची रिकव्हरी म्हणजे कुठलाही शेतीचा पदार्थ ऊसच धड नसेल तर गुळ कुठून धड नाही ना. ऊस धड आहे ना. तिथं आई बाप राबायला लागलाय म्हातारी राबायला लागल्यात बायका पोरं राबायला लागल्यात. डोक्यावरचे केस बायकांचे गेलेले आहेत मॅडम. जर पदर झाकलेला असतो त्याच्या आतमध्ये केस नसतात. अशी अवस्था जी आहे ती शेतात राबू नये. आम्ही कष्ट करतोय पण ज्या वेळेला ते विकायला मी मार्केटमध्ये जातोय तिथनं सुरुवात जी होती शेतकऱ्याची मग त्याला त्याचं चालवण्यासाठी हे जे वेगवेगळे प्रकार आहेत हे व्यापारी करायला लागलेत. हे शेतकरी करत नाही. शेतकरी प्युरिटीने चालवायला लागलाय. बरं आणखीन एक मेन महत्वाचं आहे. कसं आहे मी आता माझं शपथ आले आता GST हे मेन बंद व्हायला पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो आज कोल्ड आमचं इथनं जे कोल्हापूरमधनं 40 गाडी दिवसाला पडत होती बाहेर ती GST हे माल जात नाही आता. गुळ आमचा का जेवढं GST कसा माहिती आहे का. एक तुम्हाला 2 वस्तू दाखवतो. हे 2 वस्तू हे गुळ समजा इकडे या 2 वस्तू दाखवा मला. एवढ्या वस्तू आहेत हे 2 वस्तू आहेत का नाही मी बिनधास्त काय करायचो 2 वस्तू हे 2 वस्तू आहे का नाही मी एकच जबरदस्तीनं तुम्हाला ह्या गोडवानला माल मी स्टॉक करतो तो हे घ्या तुला आहे हे स्टॉक करू शकत नाही GST मुळे. जेवढा तुम्हाला लागते ना माल तेवढाच मी तुम्हाला विकू शकतोय. तुम्ही 50 मागितलं 50च देऊ शकतोय. पहिलं काय करत होतो अखंड गाडी तुम्ही 50 मागितलं ना अखंड गाडी ठोकत होतो आम्ही म्हणजे ये व्यापारी. आता ठोकत नाहीत. त्यानं 50 मागितलं ना 20 पाठवतात का GST लागू झाली आहे. GST पहिली भरायला पाहिजे. पण GST सगळ्यावर आहे. सगळ्यावर आहे. पहिली GST नव्हती. आपण दुसरे टॅक्स होते का टॅक्स होते की पण माल तुम्ही देऊ शकत होता. तुम्ही नाही माल म्हणला तर मी दुसऱ्याला माल विकू शकत होतो. आता माल विकू शकत नाही. तुम्हाला GST केली म्हणल्यावर ती माल विकू शकत नाही ना. माल विकता येतंय. मी तुम्हाला माल विकलाय तुम्हाला GST गेलेले आहे हे माल मी यांना फिरवू शकत नाही. ही प्रॉब्लेम मोठा आहे. भावाचं काय झालं. एक मला मगाशी एक काका सांगत होते 40 वर्षांपूर्वी जो भाव होता तोच आज गुळाचा आहे. तशीच परिस्थिती आहे. गुळाला मार्केटचा विचार केला तर मार्केटमध्ये रेट मिळत नाहीये. याच्यात कारणीभूत राज्य शासन आहे. राज्य शासनाने हे शेतीपूरक व्यवसाय असताना आणि गुळ प्रोडक्शन आहे शेतकऱ्याचं परंतु याच्याकडे गुळाला हमी भाव आहे. त्या हमी भावासाठी अजिबात कुठेही प्रयोग झालेला नाही प्रयत्न झालेला नाही. आमचं दुर्दैव असं की आम्हाला शिवकापूर्व काळापासूनचा गुळाचा इतिहास आहे कोल्हापूरला.
राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तर कोल्हापुरातून परदेशात गूळ निर्यात झालेल्याचे उदाहरण आहेत. मी कोल्हापुरातून रत्नागिरी आणि खालच्या बंदरात गूळ जायचा आणि तिथून तो परदेशात गूळ जायचा. त्यावेळेला कोल्हापूरचा गूळ हा अस्सल चवीचा गूळ म्हणून ओळखला जायचा. आम्ही कारणीभूत, आम्ही उत्पादक पण आहे, शेतकरी आहे आणि इथला महत्वाचा म्हणजे इथला व्यापारी आहे. इथं आता सध्या भुललं जात आहे, म्हणजे गूळ चांगला असण्यापेक्षा तो चांगला कसा दिसेल याच्यासाठी प्रयत्न केला जातो. म्हणजे जो दराचा विषय येतो, मग गूळ चांगला मार्केटला आम्ही जर कधीही चांगला गूळ बनवला आणि तो चांगला दिसला नाही, असण्यापेक्षा दिसण्यावरती भर जास्त आहे. मग तो चांगला गूळ दिसला नाही तर मग त्याला रेट मिळत नाही. बरं, आमचा गूळ खातोय कोण? जास्त करून गुजराती मारवाडी लोक गूळ खातात. मग ते गुजराती मारवाडी लोकांना काळपट तांबूस दिसणारा गुळापेक्षा पांढरा शुभ्र गूळ म्हणजे चांगला वाटतो. तर तो पांढरा शुभ्र गूळ मुळात नॅचरल गूळ होतच नाही. त्याच्यात साखर घातल्याशिवाय गुळाचा तो पांढरा शुभ्रपणा येत नाही. आता वास्तवता रेट बद्दल जर बोललो आपण तर इथं नेताजी पाटील सारखे माणसं आहेत. मी स्वतः 150 रुपये किलोनं गूळ विकलेला आहे. पण मी तसा 150 रुपये किलोनं कशी विकू शकतो? तर माझ्याकडे लिमिटेड ग्राहक आहेत की त्यांना माहिती आहे माझ्याकडे प्युअर गूळ मिळतो, ज्याच्यामध्ये केमिकल फ्री आहे आणि सेंद्रिय पद्धतीनं गूळ असतो. पण नेताजी पाटील म्हणून कारभारवाडीचा गूळ आहे, तो आता कोल्हापूरमध्ये चांगला स्टेबल व्हायला लागला. लोकांना माहिती आहे की याच्यामध्ये केमिकल नाहीत आणि तो चांगला आहे. तो साधारणतः 60-70 रुपयानं किलोनं गूळ मिळतो. पण दुसरीकडं 35-40 रुपयानं दर बाजारामध्ये गूळ मिळतो ना. बरं, हा गुळाचा दर कोण ठरवतं? तर इथले व्यापारी ठरवतात. मग गूळ जर 35-40 रुपयानं द्यायचं असेल तर मग मला दागी साखर मिळते साखर कारखान्यामध्ये, जी थप्पी लावलेली असते त्याच्या खाली जे दाबलेले पोते असतात त्याच्यात ती 20-25 रुपयानं किलो साखर मिळते. मग गुराळघर चालक काय करतात? ती दागी साखर आणायची गुराळ ह्याच्यातून कारखान्यातून, ते गुराळघरात आणायचं. ज्या एक काईल काढायला साधारणतः 2 टन ऊस लागतो. त्याच्यापेक्षा एक 400-500 किलो गूळ ऊस गाळायचा, त्याचा रस घ्यायचा आणि त्याच्यात 5-7 पोती साखर टाकायची आणि तो 22-23 रुपये किलोनं आणलेली साखर त्याच्यापासून गूळ बनवायचा आणि मग तो 30-35 रुपयानं मार्केटमध्ये विकायचा. याच्यात सरळ सरळ फसवाफसवी आहे. जे आता गुराळ चालक अशी फसवाफसवी करतात त्यांना गूळ उत्पादन याच्यामध्ये काही संबंध नाही आहे. त्यांना फक्त व्यवसाय म्हणून ते करतात. गूळ उत्पादन करून लोकांना चांगलं प्रोडक्ट देणं हे त्यांच्या कुठेही उद्देशात येत. त्यांचं मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार तेजी मंदी होते हे जरी खरं असलं तर सरकारकडनं काय अपेक्षित आहे? मग जसं सोयाबीनला धान्य गोदामामध्ये माल तारण योजना आहे, तशी गुळासाठी त्यांनी राबवण्यासाठी पूर्वी घोषणा केली होती. गुळाच्या ॲग्री एक्सपोर्ट झोनसाठी सरकारने 1 दशक झालं शेतकरी उत्पादक, गुळ उत्पादक हे मागणी करतायत, परंतु त्याला ॲग्री एक्सपोर्ट झोनमध्ये गुळाला अजून समाविष्ट केलेलं नसल्यामुळं त्याला क्लस्टर सारख्या योजना ज्या आहेत त्या मिळत नाही. क्लस्टरमध्ये काय असतं, बारीक बारीक छोटे जे सॅटेलाईट सेंटर असतात ते एकत्र जोडलेले असतात CFCला. पण इथं गुळाचा ऊसाचा रस काढायचा आहे आणि तो रस वेगवेगळ्या ठिकाणावरनं काढणं शक्य नाही आहे. म्हणून किमान गुळाची प्रक्रिया पद्धत त्यांनी समजून घेऊन CFCमध्ये त्यांनी एकत्र ऊस आणून एकत्र गूळ ज्याने त्यांनी ज्याचा त्याचा क्रश करून गूळ निर्मितीला सरकारने प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे किंवा त्याला अपवादात्मक परिस्थितीमध्ये परवानगी दिली पाहिजे, तरच क्लस्टर योजना डेव्हलप होतील. ब्रँडिंग का नाही होत? ब्रँडिंग का नाही गुळाचं? मला एक असा ब्रँड का नाही नजरेसमोर येत जेव्हा मी गुळ घ्यायला मुलं याला सांघिकपणा नाही आहे. दुर्दैव म्हणजे की कोल्हापूरच्या कुठल्याही राजकीय नेत्याने पुढाऱ्यानं गुळाला ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न केलेला नाही. कोल्हापूर म्हटलं की गुळ डोळ्यासमोर येतो, परंतु कोल्हापूरचा गुळ हा एका छताखाली एका ब्रँडखाली आणायचा प्रयत्न दुर्दैवानं कुठल्याही राजकीय नेत्यानं केलेला नाही. गुळाचा विषय फक्त राजकीय उपयोगापुरता होतो. आणि आता काय झालं की कोल्हापूरचा गुळ मागं पडून कोल्हापूरची साखर कारखानदारी पुढे आले, त्यामध्ये त्यांचा फायदा आहे. गुराळघर हा शेतकऱ्यांनी स्वतः सुरू केलेला धंदा आहे, त्याच्यामध्ये राजकारणाचा कुठलाही फायदा नाही. इथला गुराळघर काय करतो की तेवढंच एक 10-15-20 माणसं कामगार घ्यायची आणि तो गुराळघर सुरू करायचा. तिथल्या जवळपासच्या 10-12 गावातल्या शेतकऱ्यांचा ऊस घ्यायचा, त्याच्यापासून गुळ बनवायचा आणि तो ह्याच्यात आणायचा. याच्यात राजकारण्यांचा काही फायदा नाही आहे. त्यामुळं त्यांनी फायदा आहे, साखरेत 100% फायदा आहे. साखर कारखाने हे राजकारण्यांचेच आहेत ना सगळे. कोल्हापुरातला एकही कारखाना असा नाही की तो शेतकऱ्यांचा आहे. आज आमचा शेतकरी दुर्दैवानं गुळापासून लांब जायला लागलाय. जे मगाशी सांगितले 2000 गुराळघरं होती कोल्हापूर जिल्ह्यात, 150 पेक्षा कमी माझ्या माहितीप्रमाणे आता गुराळघरं चालू आहेत. जी गुराळघरं चालू आहेत त्याच्यामध्ये गुळव्या म्हणजे जो गुळ करणारा जो इंजिनियर आहे तो शेतकरी असतो, त्याला कुठलाही टेक्निकल हे नसतं. मी गोळी धरणं हा जो प्रकार असतो, मी गुळ कुठल्या टेम्परेचरला आल्यानंतर तो कायलीतून खाली उतरायचा हे करणारा गुळव्या असतो. आज गुळव्या प्रशिक्षित करणारी यंत्रणा कुठंही नाहीये. गुळव्या शिकणारी मानसिकता आमची कुठं नाही, कारण त्याला हक्काचा रोजगार कुठं मिळत नाही. कुठल्याही प्रॉडक्टसाठी सरकार कुठं ना कुठंतरी संशोधन केंद्र उभं करत असतं किंवा काहीतरी त्याच्यासाठी एक नोडल एजन्सी तयार करत असतं. गुळासाठी अशी नोडल एजन्सी आहे का? काय संशोधन केंद्र आहे का? या जरा मंडळी इकडे या पाठीमागे. गुळासाठी गुळ आणि ऊस संशोधन केंद्र हे कोल्हापूरला आहे आणि भारतातली जी महत्वाची 3 अशा प्रकारचे केंद्र आहेत त्याच्यातलं एक कोल्हापूरला आहे. मग ते काय पण करतात?
पण त्याच्या बाबतीत जे खऱ्या अर्थानं संशोधन आणि विकासाच्या बाबतीत जे काम व्हायला पाहिजे ते तिथं होत नाही. करतात काय ते? कारण त्याच्यामधला जो त्यांचा कर्मचारी वर्ग आहे हा. किंवा स्किल्ड लोक तिथली जी आहेत हा. त्यांचं प्रमाण खूप कमी आहे. हा. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये IITच्या माध्यमातून त्याच्यामध्ये पुढाकार घेतला गेला, हा. पण तो पुढाकार सुद्धा त्याच्या माध्यमातून जे काही तंत्रज्ञानात्मक विकास झाला काय तो केलंच तो नाही. पुढाकार तो सुद्धा शेतकऱ्यांच्या पर्यंत उत्पादकांच्या पर्यंत न पोचेल अशी- अशा प्रकारचीच व्यवस्था दिसते आहे. काकांकडे फार खास त्यांच्याबद्दलची माहिती. NARP नॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च Agri. प्रोजेक्ट, हा. याच्यामध्ये जॅग्री अँड शुगर केन रिसर्च स्टेशन आपल्या कोल्हापूरला आहे. हा. कोल्हापूरच्या रिसर्च स्टेशनमध्ये गुळ मिनी प्रोजेक्ट पण त्यांनी दिलेला आहे ॲक्च्युली. परंतु तो म्हणजे किमान त्यांनी 100 दिवस त्याचा डेमो चालू ठेवला पाहिजे. तो त्यांच्याकडनं काय होत किती नाही. माणसं किती आहेत तिथे काम करतात? कामं करायला माणसं म्हणजे ते त्यांच्या आत्ताची जर परिस्थिती बघितली तर ते एका शेतकऱ्याला म्हणजे गुळ तयार करणाऱ्या गुराळातल्याच टीम तिथं घेऊन येऊन गुळाचा डेमो करतात. ही संशोधन केंद्राची व्यथा आहे. अवस्था आहे. कारण मनुष्यबळच नाही. माणसंच नाही. मनुष्यबळ नसल्यामुळं त्यांची अगतिकता आहे. हा. स्वतःहून कोण पुढे येत नाही आणि त्यांनी केलेला तो जो गुळ आहे तो एक साधारणतः एक आठवडाभर त्यांचं ते हे असतं. पण बेसिक याच्यातल्या जे हार्डल्स आहेत ना, सर म्हटले तसं हा. गुळव्या आणि मार्केट ह्या दोन गोष्टी जरी ओमिट झाल्या व्यवस्थित तरी शेतकरी बऱ्यापैकी तरला जाईल. कारण गुळव्याचं जे प्रशिक्षण आहे किंवा गुळ तयार करण्याची जी एकदम थंब रूल आहे, घरात आई काय आपल्या दररोज चमच्याने मीठ टाकत नाही, परंतु तिचं मीठ कधी चुकत नाही. हेच गुळ धंद्यामधलं प्रशिक्षण यांनी द्यायला हवं NARPने. आणि यांनी मिनी प्रोजेक्ट, जसं अमूल दूध पण विकतं, पण अमूल आता त्याचे डिव्हाइस पण विकायला लागलेले आहेत मिल्क प्रोसेसिंगचे, तसे विकू दे ना यांना आणि गव्हर्नमेंटने त्यांना मदत करू दे. आणि ते होणार नाही. आणि ते झालं तर शेतकरी सशक्त आणि समृद्ध होतील. मग ते झालेलं बघायचं नाही काय सरकारला? हा मूळ मुद्दा आहे. आणि खरं मार्केट जाम तिथंच होतंय. तुमचा आलेला गुळ जो आहे तो मार्केटमध्ये तो उद्या आणल्यानंतर परत माघारी नेता येत नाही ना त्याला घराला. मग तो आहे त्या पडत्या किमतीत त्याला विकायचं. याच्याऐवजी फेअर ॲव्हरेज क्वालिटीचे गुळाचे दर 24 तास आधी डिक्लेअर केले आणि ते डिक्लेअर करणाऱ्यांकडंच सौदे निघतील असा शासनाने आणि कृषी पणन मंडळाने निर्णय घ्यावा. मग शेतकरी ठरवेल की मी उद्या गुळ आणायचा की नाही यांच्याकडे विकायला, तरच त्याच्यामधनं काहीतरी तोडगा निघेल. बघा, म्हणजे तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं, सगळ्या शेतकऱ्यांच्या हातात व्हॉट्सअप आल्या, सगळ्या शेतकऱ्यांच्या हातात मोबाईल आले, पण ते काय फक्त रील बघण्यापुरते का असा प्रश्न विचारावा लागतो. कारण जर शेतकऱ्याला त्याच्या गरजेची माहिती ही जर त्या इंटरनेटच्या माध्यमातून मिळत नसेल तर उपयोग काय? आणि काय शेतकऱ्यांकडे उपाय नाही आहेत का? आहेत, सांगतायत की 24 तास अगोदर आम्हाला सांगा. जर शेतकऱ्यानं त्याच्या शेतापासून मार्केटपर्यंत खर्च करून माल आणला आणि जर त्याला योग्य भाव मिळाला नाही तर तो माल परत घरी नेण्याचा खर्च सुद्धा शेतकऱ्याचा, परत आणण्याचा खर्च सुद्धा शेतकऱ्याचा. कसा करणार शेतकरी? आणि मग दोन्हीकडनं नाडल्या गेलेल्या शेतकऱ्याला त्या कमी किमतीमध्ये आपला माल विकावा लागतो. अर्थात ही फक्त एक समस्या आहे, याच्यापेक्षा सुद्धा आणखीन बऱ्याच समस्या. एक्सपोर्ट कोण करतं का? इथून गुळ होतोय का कुणाचा एक्सपोर्ट? तुमचाच होतोय. बरं, काय एक्सपोर्टच्या अडचणी काय? एक्सपोर्टच्या अडचणी म्हणजे डायरेक्ट शेतकरी ते एक्सपोर्ट करू शकत नाही. कारण मगापासून जी चर्चा झाली त्याच्यामधून एक मुद्दा येतोय की वैयक्तिक गुराळघर आहेत आणि वैयक्तिक गुराळघर असणारी व्यक्ती अगदी 25-30 माणसांना सांभाळणं, मजुरांना सांभाळणं आणि तिथून पुढे मार्केटिंग व्यवस्था, एक तर ब्रँडिंग नाही, तो शेतकरी ब्रँडिंग त्याच्या मालाचं करू शकत नाही. आणि त्यामुळं ब्रँडिंग नसल्यामुळं त्याच्याकडं पुरेशी पत्रांचा अभाव असल्यामुळं की ती जमा करू शकत नसल्यामुळं तो मार्केटमध्ये एक्सपोर्ट करण्यामध्ये खूप मोठ्या अडचणी आहेत. एक्सपोर्ट करायचं असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणं, गटांच्या माध्यमातून गुळाची निर्मिती करणं आणि त्या जी निर्मिती होते त्याचं ब्रँडिंग करणं आणि त्याला पणन मंडळानं जो GI मानांकित घेतलेलं आहे, GIचं मानांकन घेतलेलं आहे गुळाचं, ते त्याला अटॅच करणं आणि हा कोल्हापूरचाच गुळ आहे हा शिक्का मारून जर बाहेर गेला तर खूप मोठ्या संधी आहेत. पण त्याच्यावर एकत्रित जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत एक्सपोर्टला खूप मोठ्या अडचणी आहेत. आम्ही जो एक्सपोर्ट केला तो मीडिएटरच्या माध्यमातून केला. आम्ही सुद्धा एक्सपोर्ट करण्यामध्ये अडचणी आहेत. पण भविष्यात पुढच्या 2 वर्षामध्ये 2025-26 मध्ये आमच्या गटाचा, आमच्या कारभारवाडी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचं स्वतःचं एक्सपोर्ट लायसन असेल आणि आम्ही ते करू. क्या बात आहे. आता काय ब्रँडिंग नाही म्हणजे काय? बघा, आता ही काकवीची बाटली आहे, किती वर्ष टिकते ही? 1 वर्ष. आता ही शेतकऱ्याकडनं आली आहे याच्यावर काही स्टिकर, नाव काही नाहीये. हे बघा, आपण बाजारात गेलो, दुकानात जातो, गुळाचा डब्बा घेतो, त्याच्यावर कंपनीचं नाव लिहिलेलं असतं, इन्ग्रेडियंट असतात, इतर माहिती असतात, काही नाहीये याच्यावर. हे बघा, आता ही गुळाची पावडर,
कुठेही काही नाही आहे याच्यावर. आणि याच्याप्रमाणे या खालच्या आता या गुळाच्या ढेपा बघा. आपण कुठलं प्रॉडक्ट असं घेतो, आपण बाजारात गेल्यावर कुठलंच प्रॉडक्ट असं घेत नाही, कारण आपल्याला स्टिकर लागतो. म्हणजे काय की कुठल्याही मार्केटमध्ये गेल्यानंतर जोपर्यंत त्या वस्तूचं ब्रँडिंग होत नाही तोपर्यंत तिचं मार्केटिंग नीट होत नाही. आपला शेतकरी इथेच कमी पडला, आणि तो इथे कमी पडला तर त्याला आधार द्यायला आपलं सरकार कमी पडलं. आणि मग त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे ही जी मार्केट्स आहेत ती गेल्या 100 वर्षांपासून फुलायच्या ऐवजी आता कोमे जायला लागले. आज मॅडम तुम्हाला सांगतो, गुराळ घरावर 300 रुपयाला राबायला कोणीही तयार होत नाहीत. गौंड्याच्या हाताखाली जर कामगार कोण गेला तर त्याला 450 रुपये पगार मिळतो. मग आम्हाला गुराळ घरावाल्यांना 400 आणि 500 रुपये पगार देणं परवडत नाही, कारण की मार्केटला गुळ आमचा ओरिजिनल, मी ओरिजिनल गुळ तयार करतो, साखर मिक्स करत नाही. 3800 रुपयाच्या वर घेतला नाही मागच्या वेळा. कसं मी त्यांना 400 रुपये पगार देणार? नाव सांगा. मी इथलाच आहे, मार्केट यार्डपासून 1 किलोमीटरवर अंतरावर माझं गुराळ घर आहे. सगळ्यात जवळ मी आहे, पण कसं देणार 400 रुपये पगार सांगा? आणि आत्ता पगार वाढ दिल्याशिवाय येत पण नाहीत. आज ज्या ठिकाणून आमच्याकडे कामगार येत होते त्याच्या अगदी उंबरट्यावर 5 स्टार MIDC झालेले आहे. तिथून काय झाले, कारखानदार मोठमोठे गाड्या स्वतःच्या पाठवा लागल्यात कामगारांना आणायचं, त्यांना सोडायचं, त्यांना आठवड्याला पगार द्यायचा रोजचा 400 रुपये प्रमाणे. ते काय म्हणतात, गाडी कंपनीची न्यायला येत्या, सोडायला येत्या, घरात रोजचं ताजं खायला मिळतंय, कशाला घाण्याला येऊ थंडीत पडायला? येत नाहीत. मानसिकता बदलली लोकांची. मग गुराळ कशी चालवायची सांगा? सरकार एवढी मदत करतंय. गुळाला जर चांगला भाव मिळाला, कमीत कमी स्टार्टिंग 4000 रुपये द्या, जास्त नको. आणि प्रतिवर गुळ द्या, दर द्या, 4000 पासून पुढे द्या. चालवतील गुराळ. आम्ही चालवतोय, आत्ता सुद्धा चालवतोय, पुढे पण चालवायची धमक आहे आमच्यात. पण खर्चाचा मेळ बसत नाही, कसं चालवायचं? ते आता ते आज सगळे त्या नेत्यांच्या पाठी फॉर्म भरायला जातात, तर त्यांना सांगता की नाही? त्यांचं कसं आहे माहिती आहे काय, जर शेतकरी सदन झाला तर आमच्या पाठीमागे येणार कोण? येणार नाहीत. मग शेतकऱ्यांना असंच ठेवायचं चिखलात. ती जर सदन झाली, ती जर फॉर्च्युनर मधनं फिरायला लागली, आमच्या पाठीमागे येणार नाहीत. आज जर तुम्ही गुळाच्या सीझनला आला तर कुठला शेतकरी फॉर्च्युनर घेऊन येते का बघा? नाही येत. ट्रॅक्टरनंच येतोय किंवा मोटरसायकलनं. पण व्यापाऱ्यांच्या बघा 3 वर्षाला नवीन गाडी असते. कुठला पैसा येतो त्यांच्याकडे? मग शेतकऱ्याला द्या ना. शेतकरी फिरू दे की फॉर्च्युनरमधनं. आज काही शेतकरी फिरालेत फॉर्च्युनरमधनं, पण ते कष्टाने नव्हे, त्याच्यात खोलात मला जायचं नाही आहे. हां, मुळशी पॅटर्न. म्हणजे काय गंमत आहे बघा. असं प्रॉडक्ट ज्याच्या नावावर चहाचा धंदा चालतो, म्हणजे गुळाचा चहा असं म्हटलं की त्याला एक वेगळं ब्रँडिंग तयार होतं. पण ज्या गुळामुळे तो चहा तयार होतो त्या गुळाला काय ब्रँडिंग नाही आहे. काय खरं आहे की नाही? हां, गुळाचा चहाचं ब्रँडिंग होते आणि गुळाला ब्रँडिंग नाही आहे, अशी अवस्था आहे. जो शेतकरी पिकवतोय त्याला फक्त विकता येत नाही ही त्याची अडचण म्हणावी की काय, आणि म्हणून तो इतकं नुकसान सहन करतोय. गुळ ना आपल्याला 2 गोष्टींनी खूप महत्त्वाचं आहे, कारण हे फक्त शेतकऱ्याची व्यथा नाही आहे. कारण हा शेतकरी जोपर्यंत असा प्रकारचा गुळ बनवायला त्याला बाध्य केलं जाईल, विकायला त्याला बाध्य केलं जाईल, तितका फक्त पैशात मोजता येणारा नफा तोटा होणार नाही आहे. तो नफा तोटा थेट आपल्या आरोग्याशी होणार आहे. आपण काय केमिकल खातोय, आपण काय प्रकारचे घटक पदार्थ आपल्या पोटामध्ये लोटतो, याच्याशी सगळा हा संबंधित खेळ आहे. आणि त्यामुळं गुळाकडे बघताना फक्त एका भागापुरतं मर्यादित असलेलं उत्पादन म्हणून पाहता येणार नाही. आरोग्याचा प्रश्न आहे एक. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे एकमेव उत्पादन आहे जे शेतकऱ्यानं आपल्या मूळ उत्पादनापासून आपल्या शेतामध्ये प्रोसेस करून तयार केलेलं आहे. आपण म्हणतो खरं की लहान लहान शेतकऱ्यांनी लहान लहान उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजेत. मग हा 100 वर्षांपासूनचा व्यवसाय आहे, त्याला का बरकत येत नाही? याचा विचार शासनाने केला पाहिजे. याच्या धोरणांबद्दलचा विचार केला पाहिजे. याची मार्केट तयार केलं पाहिजे. याला बाहेरच्या बाजारपेठांमध्ये, आपल्या देशाच्या बाहेर आरोग्याच्या दृष्टीनं याचं मार्केटिंग कसं होईल याचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांना भाव कसा जास्त मिळेल त्याचा विचार केला पाहिजे. गेल्या काही काळामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढल्यानंतर गुळाचं क्षेत्र वाढायला हवं होतं, गुळघरांची संख्या वाढायला हवी होती, ती होत नाही. मग याचा अर्थ जर हा प्रवास उलट्या दिशेनं सुरू होत असेल तर या गुळावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. तसं झालं नाही तर हा गुळ नुसता दिसायला गोड दिसेल, पण याचा गोडवा शेतकऱ्याच्या जिभेवरून कायमचा जाईल. तो कायमचा जाऊन तो कडू होण्या अगोदर जागं व्हायला हवं. या कार्यक्रमामध्ये आपण सगळे सहभागी झालात आणि आपापली मतं प्रामुख्यानं मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि तोपर्यंत बघत राहा सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम. धन्यवाद मंडळी.